भाजपसोबत शिंदे गट गेल्यानं अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय. विद्यमान खासदारांना आपल्या खासदारकीचं तिकीट मिळवता आलं नाही. मित्रपक्षाचे उमेदवार सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेवर आल्याचं चित्र दिसतंय. शिंदे गटाचे नेते सुरेश नवले एका मुलाखतीत म्हणतात, मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलं असून त्यांचा अभिमन्यू झालाय. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत, असा संताप नवले यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना नवले म्हणाले, राज्यामध्ये शिवसेनेचा बळी देणं आणि शिवसेना संपवण्याचं कारस्थान भारतीय जनता पार्टी करतीये. भाजप शिवसेना पक्ष संपवत आहे. आयबीचा रिपोर्ट आणि सर्वे निगेटिव्ह आले असं म्हणत उमेदवारी नाकारतायत. भाजपच्या दबावाला एकनाथ शिंदे बळी पडलेत. मुख्यमंत्री भाजपच्या दबावाला एकाकी तोंड देतायत. ते कमी पडतायत. भाजप सामूहिक दबाव टाकतोय, असे आरोप नवले यांनी भाजपवर केलेत. दरम्यान याचा प्रत्यय यायला सुरुवात झालीय. नारायण राणेंच्या प्रचार पत्रकावरून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब झालेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसैनिकांनी नारायण राणेंचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतलाय. राणेंना तिकीट दिलं म्हणून अगोदरच शिवसैनिक नाराज होते, परंतु पक्षाचा आदेश मानून त्यांनी कामास सुरुवात केली होती. शिवसैनिकांमध्ये आलेली नाराजी दूर करण्याचं काम उदय सामंत आणि किरण सामंत गेले काही दिवस करत होते. आता कुठे त्यांच्या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्यानं शिवसैनिक चिडले आहेत. सिंधुदुर्गात भाजप आपल्याला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचं शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगतायत. जोपर्यंत विश्वासात घेऊन काम करत नाही तोपर्यंत लोकसभेचं काम करणार नसल्याचं शिंदे शिवसेनेनं म्हटलंय. 7 मे 2024 रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदानाला अवघे 15 दिवस बाकी असताना अजूनही शिंदे गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यात वाद सुरू आहे. समन्वय बैठका सुरू असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.